अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हणणं राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांना भोवलंय। मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फोडल्यात। मनसे आणि अमोल मिटकरी यांच्यामधल्या या वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। पुण्यातल्या पूर परिस्थितीवरून राज ठाकरेंनी अजित पवारांना मिश्किल टोला लगावला। अजितदादा पुण्यात नसतानाही धरण वाहिलं असं म्हणत निशाणा साधला। पण राज ठाकरेंची ही टीका अमोल मिटकरींच्या चांगली जिव्हारी लागली आणि राज ठाकरेंवर थेट सुपारीबाज असा पलटवार केला। आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल, ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही। विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे। पण राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणं अमोल मिटकरींच्या चांगलंच अंगलट आलंय। मिटकरींच्या वक्तव्यानंतर मनसे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले। मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली। कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी थेट मिटकरींचं ऑफिसही गाठलं। दरम्यान या हल्ल्यानंतर अमोल मिटकरींनी मनसैनिकांवर टीका केली। 40 लोकांची फुटकळ टीम गुंडाची झुंड इथं आली, दरवाजाला लाथा मारल्या। मी त्या गाडीत नसल्याचं पाहून त्यांना पहिल्यांदा वाटलं की मी गाडीमध्ये आहे, तर माझ्या डोक्यावर कुंडी घालण्याचा प्रयत्न केला किंवा मारण्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला। पण जनतेच्या आशीर्वादानं माझ्या केसालाही धक्का लागला नाही, माझ्या सहकार्यालाही कुठं धक्का लागला नाही। ते ज्या त्वेषात आले होते त्यांचे हातपाय तोडून त्यांच्या हातात आम्ही देऊ शकलो असतो, पण आमच्या पक्षाची ती परंपरा नाही। मला कायदा सुव्यवस्था जिल्ह्याची अडचणीत येईल असं कुठेही वागायचं नव्हतं। शिवाजी महाराजांचं नाव घेऊन धंदा करणाऱ्या बाजारू अमोल मिटकरीची गाडी आमच्या कार्यकर्त्यांनी फोडली आहे। ज्या कार्यकर्त्यांनी फोडली आहे त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिमान आहे। याच्या पुढे मिटकरीसारख्या बाजारू लोकांनी माननीय राजसाहेबांवरती टीका करताना विचार करून टीका करायचा, नाहीतर त्या टीकेचं प्रत्युत्तर देताना तुमच्या दादांच्या अब्रूचे धिंडवडे आमच्याकडून काढले जातील। शब्द टीका करा, टीकेला आमची हरकत नाही, पण टीका करताना शब्द जर चुकीचे वापरले तर तुमच्या दादांच्या अब्रूचे धिंडवडे काढायला आम्ही मागे पुढे बघणार नाही। मनसे आणि अजित पवार गटामधला संघर्ष एवढ्यावरच थांबणार नाही। पुन्हा अशी टीका झाल्यास अजित पवारांच्याही अब्रूचे धिंडवडे काढले जातील असा इशारा मनसेच्या नेत्यांनी दिलाय। त्यामुळे हा वाद थांबवण्यासाठी दोन्ही पक्षांचे पक्षप्रमुख काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।